हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या यूट्यूब मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर बघू शकता सकाळचं असं प्रसन्न वातावरण आणि सकाळी सकाळी थोडंफार सूर्योदय होत असतं, पण 3-3:30 वाजले, 2-2:30 वाजले की पावसाला खूप अशी जोरात सुरुवात होते आणि 3 दिवसापासून तर हेच चालू आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आपल्या भारतातील मुलींविषयी बोलणार आहे। काय चालू आहे भारत देशामध्ये? भारतातल्या मुली सुरक्षित आहे का? तर बदलापूर झालं किंवा कोलकात्यामधल्या आईवडिलांनी त्या मुलीचे काय स्वप्न बघितले असेल, मुलगी डॉक्टर केली आणि किती मोठे तिचे स्वप्न बघितले असेल, पण क्षणात सगळं नष्ट झालं। आणि याबद्दल सरकारने काहीतरी ठोस असे पावलं उचलले पाहिजे, कारण की मुलींची सुरक्षा खूप आता गरजेची वाटते। तर आपल्यासुद्धा मुली आहेत, तर फार अशी भीती वाटते की मुलगी शाळेतून व्यवस्थित वेळेवर येते की नाही। तर खरंच खूप गरजेचा विषय आहे। तर बघू शकता आता इकडे 3 वाजले आहे आणि 3 वाजता चालू झाला आहे पावसाला सुरुवात। तर रोज असा पाऊस 2:30-3 वाजले की पाऊस चालू होतो। तर बघू शकता 3 दिवस झाले असं खूप असा जोराचा पाऊस येत असतो आणि आता तरी थोडाफार प्रमाणात पाऊस उघडला आहे, पण आभाळ इतकं गच्च भरलंय, 3 वाजताच अंधार पडलाय आणि पावसाला सुरुवात झालेली आहे। बघू शकता तर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येतो आणि रात्रभर बहुतांश उघडत नाही आणि शहरात तर नाही, पण खेड्यामध्ये लगेच लाईट पण जाते। तर बघू शकता आता संध्याकाळच्या वेळेस मी इकडे बनवले आहे वरण चकल्या। आमच्याकडे याला वरण चकल्याच म्हणतात। तुरीची डाळीचं वरण करून त्याच्यामध्ये खोबरं, मिरची, जिरे मोहरीची फोडणी देऊन त्याच्यामध्ये चकल्या बनवून टाकतात। आणि आज मी इतक्याच बनवल्या आहे, कारण की आज आहे ना आमच्या इथे जे केशवगोविंदाचं बन आहेत ना, तिथे अभिषेक होतात। श्रावण महिन्यात दररोज अभिषेक होतो, त्या अभिषेकाचा प्रसाद इकडे आलेला आहे, बघू शकता। आणि हा पानाचा विडा, हा श्रावण महिन्यात आला ना खरंच खूप असं भाग्य असतं ज्याला भेटतो त्याला, इतका काही तो भेटत नाही। आणि असा शिरा, आमटी, भात वगैरेचा प्रसाद घरी आणून देतात। तर हा विडा आहे ना पूर्ण गिळून घ्यायचा असतो। तर देवाचा हा खूप असा सात्विक प्रसाद आहे आणि तो आज आमच्या नशिबात होता। तर बघू शकता मस्त असा प्रसाद भेटला आणि आमटी, भात आणि शिरा। आता चला हे गरम करून घेतो आणि जेवण करून घेतो। तर संध्याकाळचे इकडे 9-9:30 वाजले, पण पाऊस काय उघडायचं नाव घेईना। जो 3ला पाऊस चालू झाला आहे तो अजूनपर्यंत उघडलेला नाही आहे। आणि जर पाऊस उघडला नाही आता, तर शेतीच्या मालाचं खरंच खूप नुकसान होईल, कारण की पाणी जर साचलं तर पिकं खराब होतात। तर खरंच खूप चिंता आहे, कशाची चिंता करावी। चला तर व्हिडिओची एंडिंग येथेच करू।